नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी आलेली आहे लोणावळा या ठिकाणी आणि मी तुम्हाला दाखवणार आहे इकडचा एक वृंदावन विला. ब्युटिफुल लोकेशन आणि इतक्या मस्त ठिकाणी आहे. तुमच्या आजूबाजूला सगळे डोंगर असणार आहे. तर मी तुम्हाला एक क्विक टूर देते या जागेचा अँड देन आय विल लेट यू नो ऑल द डिटेल्स की तुम्हाला ह्या जर विलावर यायचं असेल तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे, कसं बुकिंग्स करायचं आहे अँड एव्हरीथिंग. सो लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. हा बेसिकली आहे आपला एंट्रन्सच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की काहीच नाहीये. ते जे आहे ते केअरटेकरचं घर आहे आणि समोरच डोंगर आहेत आणि एवढा ओपन पॅसेज तुम्हाला भेटो. जे समोर दिसते ते हायवे आहे आणि हायवेला लागूनच आहे, पण हायवेकडून तुम्हाला थोडं फिरून यावं लागतं कारण का अजून रोड नाहीये कनेक्टेड. आपण आतल्या बाजूला जाऊया. आता असा बसका विला आहे, बट खूप छान आणि खूप सुंदर आहे. आजूबाजूला खूप स्पेस आहे, तुमच्या कार पार्किंगसाठी स्पेस आहे. तर आता आपण आपल्या एंट्रन्सकडून एंटर करणार आहोत. सो ॲक्च्युली आम्ही काल आलेलो या ठिकाणी आणि मी ॲज युज्युअल निघताना व्हिडिओ करते. सो हा त्यांचा एंट्रन्स आहे. वृंदावन या विलाचं नाव आहे. डिटेल्सबद्दल मी सगळं कमेंट सेक्शनमध्ये सांगणार आहे किंवा डिटेल मी डिस्क्रिप्शन्समध्ये देणार आहे. जर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही म्हणजे कमेंट करून विचारू शकता मला की काही डिटेल्स पाहिजे असेल तर आपला ह्यूज दरवाजा आणि हा एवढा मोठा लिव्हिंग स्पेस तुम्हाला भेटतो आहे इकडे. सो आरामशीर जर तुम्ही 20 लोक जरी असाल तर अकोमोडेट करू शकता. बाजूलाच लागून एक किचन आहे. किचनमध्ये तुम्हाला सगळे वेसल्स पासून घेऊन गॅस सगळं प्रोव्हाइड केलं जातं. सो आम्ही मिसळ आणलेली मगाशी खायला. सो ती मिसळ वगैरे आम्ही गरम केलेली. प्युरिफायर आहे आणि तुम्ही बघू शकता प्लेट्स आहेत आणि कप्स आहेत. जसं मी बोली सगळी युटेन्सिल्स नीट लावून ठेवलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर त्याला लागूनच आपला आहे जो कॉमन वॉशरूम आहे तो आहे. सगळे वॉशरूम्स इतके क्लीन आणि हायजीन मेंटेन केलेलं होतं, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. मी जसं नेहमी सांगते. सो त्याच्यानंतर आपल्या ह्या हॉलला लागूनच एक आहे नॉर्मल आपला बेडरूम. सो बेडरूम पण खूप स्पेशियस आहे. कबर्ड दिलेला आहे आणि विंडो वगैरे आहे. विंडोमधून तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती मस्त व्ह्यू दिलाय त्या लोकांनी. सो सगळ्या बाजूनी बेसिकली डोंगर आणि डोंगराच्या मध्ये हा विला आहे. त्याच्यानंतर हॉल करून आपण गेलो तर त्याच्यानंतर आपल्याला 2 बेडरूम्स लागतात. एक तुमच्या लेफ्ट हँड साईडला आणि एक राईट हँड साईडला. तर सगळ्यात पहिला आपण राईट हँड साईडचा हा जो बेडरूम आहे तो बघणार आहोत. आणि माझे सगळे फ्रेंड्स आता बसलेले आहेत कारण का आता निघण्याची वेळ झालेली आहे. सो इथून तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू देखील भेटतो. सो बेसिकली खूप छान अकोमोडेशन आहे आणि सगळे जे रूम आहेत ते एअर कंडिशन्ड आहेत. त्याच्यानंतर हा त्यालाच लागून एक वॉशरूम तुम्हाला दिला जातो. सो हा एक आपला सेकंड वॉशरूम झाला. सो द बेस्ट पार्ट ऑफ दिस विला इज की 3 BHK आहेत आणि 3ही रूमला वॉशरूम्स आहेत, म्हणजे 3 वॉशरूम्स तुम्हाला भेटतात. हा आहे आपला थर्ड बेडरूम आणि ह्याला पण तुम्ही बघू शकता की माउंटेन व्ह्यू आहे आणि त्यालाच लागून वॉशरूम आहे. सो वॉशरूम्स पण खूप छान आणि क्लीन आहेत. सो ओव्हरऑल अमेझिंग विला आहे. मी नक्की इथे व्हिजिट करू शकता. मी तुम्हाला बेसिकली सगळ्या बाजूचे व्ह्यूज दाखवते. सो तुम्ही बघू शकता की सगळ्या बाजूने इतके व्ह्यू छान आहे आणि खूप हवेशीर जागा आहे. द बेस्ट पार्ट इज की तुम्हाला हॉलमधूनच डायरेक्ट एक्सेस आहे पूलचा आणि पूल तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. पूलच्या बाजूलाच हा थोडासा लॉन एरिया आहे जे तुम्ही वॉकिंग वगैरे करू शकता. आणि बघू शकता इतकी मस्त हवा चाललेली आहे या ठिकाणी आणि हे छोटी छोटी फुलं वगैरे. मला ही जागा खूप आवडली कारण का तुम्हाला असं रिलॅक्स फील होतं कारण का तुम्ही एकदम नेचरच्या जवळ असतात. सो फायनली तुम्हाला हा विला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. अँड आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. काही डिटेल्स हवे असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून मला विचारा की काही डिटेल्स असतील ते मी तुम्हाला डायरेक्ट हा जो विला जे होस्ट करतात त्यांचा नंबर तुम्हाला पाठवेन. बस आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा. आजच्या व्हिडिओसाठी